सांगलीतील मार्केट यार्ड परिसरातील हमाल पंचायत सहकारी पतपेढी संस्थेच्या सभासदांच्या मुलांनी शासकीय सेवेत उल्लेखनीय यश संपादन करत पोलीस दलात निवड मिळवली आहे। महेश बाळू कोळी व अतुल पांडुरंग यमगर यांची मुंबई पोलीस दलात, गणेश बाळू कोळी यांची SRP गट क्रमांक 2 पुणे येथे तर मंगेश बाळू कोळी यांची सिंधुदुर्ग पोलीस दलात निवड झाली आहे। त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बंडगर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सचिव उत्तम घागरे, दिलीप ओलेकर, संदीप बंडगर, विकास देवकाते, राजाराम माने, बबनदादा बनसोडे, नितीन सर्वोदय, संदीप भुईते, रंगराव काळेल, दिगंबर तुपलोंढे आदी मान्यवर उपस्थित होते की हमालांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन कलेक्टर, पोलीस अधिकारी, तहसीलदार यांसारख्या उच्च पदांवर पोहोचावे हा संस्थेचा उद्देश आहे। यासाठी सभासदांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व आरोग्य सुविधांसाठी 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। निवड झालेले गणेश कोळी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की हमालांच्या मुलांनी शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आई वडील व शाळेचे नाव उज्ज्वल करावे। गरज भासल्यास विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। सांगली जिल्हा हमाल पंचायत पतपेढी पराजित सांगली, मी चेअरमन बाळासाहेब बंडगर, माझ्या वतीने माझी सर्व संचालक 13, 15 अशी सगळ्यांच्या येणे इच्छेनं एक आम्हालाही करत आम्हालाचा मुलगा आम्हाला करत एक चांगल्या पद्धतीने गव्हर्नमेंट सर्व्हिसला एक पोलीस भरती आणि SRP मध्ये भरती झाल्यामुळं आम्ही संस्थेच्या वतीनं सगळ्या संचालक बावडीनं यांचा सत्कार घेण्यात आलेला आहे। आणि आता इथून मोरसगट आमच्या आम्हालांची मुलं चांगल्या पद्धतीने शिकावं म्हणून आता वार्षिक मिटिंगला आम्ही 5 लाख रुपये यासाठी तरतूद करणार आहे। आणि परत शिक्षणासाठी मुलांच्या आणि सभासदांच्या मुलांच्या आणि सभासदांच्या दवाखाना कुठली परिस्थिती असेल त्याला चांगल्या पद्धतीने संस्थेतून आम्ही मदत करू। आणि सगळ्यांची आता इथनं मुलं सभासदांची मुलं आपला मुलगा आपण आम्हाला करतोय म्हणून आम्हालाच करू नये, सगळ्यांनी कुठेतरी गव्हर्नमेंटची सर्व्हिस लागावी ही सर्वांची आमची इच्छा आहे। आणि काय मदत लागेल ते आम्ही संस्थेतनं पूर्ण आम्ही सर्वांच्या संचालक बावडीच्या विश्वासानं सगळ्याला विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू। आणि सगळ्यांनी यात सगळं आम्ही यांचा सत्कार घेतला। आमची एक आम्हाला जी संस्था आहे, आम्हाला जी मुलं ही स्वतः आम्हाला करून हे भरती झालेली त्यांना आम्ही एक पानाचा देठ म्हणून 21 रुपयाचे चेक देण्यात आले। एवढे तर मी सांगून टाकतो। बाळू कोळी, माझ्या वडिलाचं नाव बाळूअप्पा कोळी। माझे वडील 15-20 वर्ष झाले हमाली करत आहे। तर मी सुद्धा 12 वर्ष झाले हमाली करत आहे। 2008पासून 2018पर्यंत हमाली करत आहे। 2012ला माझं हमालीचं लायसन्स काढण्यात आलं। 2018ला मी लायसन्सचा राजीनामा दिला। 2018ला मी पोलीस भरतीमध्ये SRP मध्ये भरती झालो। त्यानंतरनं माझी परिस्थिती पूर्वीच्या काळी हालाकीची होती। वडील हमाली करत असल्यामुळे वडिलांचे हातसुद्धा अपंगत्व असल्यासारखे होते। त्यानंतरनं आईसुद्धा दुसऱ्याच्या घरी धुणं भांडी करत होती। एक वेळचं जेवण भेटायचं मुश्किल होतं। ज्या घरी आई कामाला जायची त्या तिथलंच जेवण संध्याकाळी आणून आम्हाला खाऊ घालायचे। त्या परिस्थितीतून आम्ही हमाली करत परत कॉलेज करत शिक्षण करत पोलीस भरतीची तयारी करत तर आम्ही या पदावर आता पोचलेलो आहे। तर माझी एक अशी विनंती आहे सर्व हमाल बांधवांनी आणि बाकीच्या इतर लोकांनी की आपण आपल्या आईवडिलाकडचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करा आणि स्वतः कष्ट करून सरकारी नोकरीच्या तयारीला लागा। आणि ही एक विनंती आहे की आपण व्यसनाच्या आधी जाऊ नका, सर्वात महत्त्वाचं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आई आणि वडिलांचा स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। आणि वडिलांनी आपल्या मुलांसोबत समोर दारू पिऊने
किंवा कोणतेही व्यसन करू नये ही एक सर्वात महत्त्वाची मुद्दा आहे. कारण की तोच मुद्दा आपले मुलं शिकतात, हेच मुद्दा मेन आहे. मला